हॅलो एव्हरीवन. मी ॲक्च्युली आज खूप जवळजवळ 1 महिन्यानंतर माझा व्हिडिओ टाकत आहे. थोडी तब्येत माझी डाऊन होती, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकू नाही शकले. आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे आमच्या सोसायटीमध्ये काय आलं. ओके, सो फ्रेंड्स, हे बघा आमच्या सोसायटीमध्ये आली आहे वारकऱ्यांची दिंडी. सो आमच्या सोसायटीमध्ये एव्हरी इयर पालखी येत असते. आमच्या सोसायटीमध्ये 2 दिवस पालखीचा मुक्काम असतो. त्याच्यामुळे हे पालखी म्हणजे वारकरी येतात. सो त्यांचं स्टे वगैरे जेवण हे आमच्या सोसायटीकडूनच असतं एव्हरी इयर. हे बघा, हे असं इथे कीर्तन सुरू असतं. म्हणजे जे वारकरी असतात तेच करत असतात आणि येतात सोसायटीचे लोक. ॲक्च्युली रात्री कीर्तन असतं, पण आता पण ते लोक थोडं करतात. हे पहा, हे अशा पद्धतीने इथं हे वारकरी असे बसलेले आहेत. ह्याच्यामध्ये लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण आहेत. सो ते त्यांचं कीर्तन सुरू आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं. हे बघा, आमच्या इथे सोसायटीमधल्या सुद्धा लेडीज काही येऊन बसल्यात. म्हणजे आत्ता सुरुवात आहे, अजून आता हळूहळू येतील इथे. सो छान वाटतंय खूप. म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतंय. पहा, मी तुम्हाला असं फिरून दाखवते. वारकरी बसलेले आहेत, कीर्तन सुरू आहे. सो अजून लोक यायचे बाकी आहेत. सो येतील हळूहळू खाली सगळेजण. आमच्या सोसायटीमध्ये असं लहान मुलांना विठ्ठल रुक्मिणीचं रूप देण्यात येतं. म्हणजे असं वाटतं की आम्ही पण खूप इंटरेस्ट घेऊन करतात लहान मुलं. हे सगळे वारकरी आमच्या सोसायटीमध्ये खूप असं जल्लोष आलेले आहेत. म्हणजे वारकरी आल्यावर एवढं छान. त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये एवढं पॉझिटिव्ह असतं ना. हे बघा, तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणी, छोटे विठ्ठल रुक्मिणी इथं खूप इंटरेस्ट घेऊन करतात हे लहान मुलं आमच्या सोसायटीमध्ये. सगळ्या बायका, पुरुष सगळेजण. पालखी निघाल्यावर सोसायटीत अशा पद्धतीने इथे फुगड्या वगैरे खेळल्या जातात. वारकरी बायका पण खेळतात आणि आमच्या सोसायटीतल्या बायका पण खूप लेडीज एन्जॉय करतात. इथे फुगड्या खेळतात. परत बरंच पालखी झाली की आमच्या इथे असं वारकऱ्यांना जेवण दिलं जातं. इथं सगळे वारकरी बसलेले आहेत. ही लेडीज पंगत आहे आणि पुरुषांचे पंगत ह्याच्या नंतर किंवा आधी कसंही असतं. आता सध्या लेडीज इथे तुम्ही बघू शकता. इथे पंगत बसलेली आहे. तशी आमची सोसायटी बरीच मोठी आहे. सो वारकरी इथे आरामात जेवण वगैरे करू शकतात. हे पहा, मी इथे आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आता इथे पुरुषांचे पंगत म्हणजे जेंट्स वारकरी बसलेले आहेत जेवायला. जेवण पण खूप सुंदर असतं. इथे आचारी लावण्यात येतो. पण आम्हाला पण कधी कधी करावं लागतं असं काही. आम्ही लेडीज काही भाकरी वगैरे करायच्या असतील, काही कमी पडलं तर आम्हीसुद्धा हातभार लावतो. पुढं आहे, मी दाखवेन तुम्हाला पुढचा व्हिडिओ. आम्ही भाकरी पण केल्या आहेत. हे पहा, या आमच्या सोसायटीतल्या लेडीज सगळ्या. म्हणजे आमची थीम असते कलर वाईज साड्या किंवा ड्रेसेस. आज होता कलर ग्रीन. ॲक्च्युली मी 2 दिवसाचं रेकॉर्डिंग एकदमच टाकते. हा ग्रीन कलरचा आमचा हे होता. हे बघा, मी तुम्हाला असं फिरून दाखवते सगळं. इथे वारकरी जेवायला बसलेले आहेत आणि आम्ही सोसायटी फ्रेंड्स ये
आणि या सगळ्या लेडीज हेल्प करत आहेत आणि मी त्यांचं रेकॉर्ड. हे पहा, मी तुम्हाला फिरून दाखवते की इथे कशी तयारी सुरू आहे. ॲक्च्युली 2 दिवस जरा हेक्टिक सुरू आहे, सो थोडा फेस माझा टायर्डनेस आलेला आहे खूप फेसवरती, सो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ही माझी फ्रेंड स्नेहल सोसायटीची. से हाय स्नेहल. आणि हे बघा, या अशा पद्धतीने इथे गप्पा मारत कामं पण सुरू आहेत. ह्या आचारी मावशी, मी तुम्हाला बोलले तसं इथे कधी कधी जेवण कमी पडलं तर आहे सोसायटी लेडीज सगळेजण मिळून आम्ही मजा हेल्प करतो आचार्यांना. म्हणजे कुक लावलेला, एन्जॉयमेंट असते, काम पण असतं. हे पहा, आमच्या सोसायटीतल्या लेडीज इथे वारकरी पालखी जी आली तिथे थोडंसं फुगडी, थोडंसं ट्रेडिशनल डान्स असं एन्जॉय करतायत. खूप मजा येते. इथे असं भाकरी करून झालेलं आहे, करत आहोत. मस्त फुल गप्पा वगैरे मारत आमचं सुरू आहे. माझा ॲक्च्युली फेस नाही दिसत आहे मी, कारण की मी स्वतः रेकॉर्डिंग करते सगळ्यांचं. सो चलो फ्रेंड्स, आता मी हा व्लॉग इथे स्टॉप करते. अशा पद्धतीने आमची वारकऱ्याची मस्त इथे सांगता झालेली आहे. मस्त छान मजा आली. काही मैत्रिणींचे व्हिडिओ सेंड करायचे राहून गेले होते. सो ह्या माझ्या 2 मैत्रिणी आहेत सोसायटीच्या, ज्या फुगडी खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत. खूप सुंदर. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे दोघं फुगड्या पण खेळणार. हा तर खूप छोटा लहान सोसायटीतल्या लेडीज त्यांची खूप एन्जॉय केलेली आहे. अशा पद्धतीने सगळेजण पाहत आहेत. वारकरी, सोसायटीतले चित्रकला बघण्यासारखीच आहे. खूप सुंदर, खूप मस्त. बघा ना किती छोटे आहेत दोघं. खूप मस्त.